रोज रोज तीच ती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतो. मग तीच कामे जर आपण थोडी टिप्स आणि ट्रिक वापरून केली तर. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज पुन्हा घेऊन आलेली आहे काही टिप्स अँड ट्रिक्स जे कठीणातले कठीण काम अगदी सहजाने सोपे करेल. तर इथे बघा, जी आपली पहिली टिप्स आहे ती आहे अशा नेल कटरबद्दल. आता काय होतं की आपण घरी नेल कटरचा वापर नखं काढण्यासाठी नेहमीच करत असतो. पण काही दिवस झाले की काय होतं की जेव्हा आपण नेल कटरनी नखं काढायला जातो तेव्हा आपल्या नखं काही त्या नेल कटरनी व्यवस्थित निघत नाही. कारण काय तर कारण त्याची जी धार असते ती धार खूप अशी खराब होते व त्या धार खराब झाल्यामुळे आपली नखं व्यवस्थित निघत नाही. मग इथे आपण छान अशी टिप्स पाहणार आहोत. ती काय, आपल्या घरी असलेलं औषधीचं जे रॅपर असतं ते आपल्याला इथे घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे ज्या गेलेल्या गोळ्या आहेत त्याचंच हे रॅपर होतं आणि तेच मी इथे घेतलेलं आहे. आता त्या रॅपरवर आपल्याला हे नेल कटर असं घासायचं आहे किंवा त्याने असं कापल्यासारखं करायचं आहे. याने काय होईल की जे याची गेलेली धार आहे ती पुन्हा वापस येईल. आता बघा, थोडं असं ज्या प्रकारे आपण नखं काढतो त्याच प्रकारे आपल्याला इथे असं करायचं आहे आणि नाहीतर त्याला छान असं घासून काढायचं आहे. याने काय होईल की याची जी गेलेली धार आहे ते छान अशी धारदार बनेल व जे नेल कटर आपण टाकून देणार होतो त्याचा डबल रियूज होईल. तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही पहिली टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. याची धार छानपैकी झालेली आहे. आता थोडे आपण नखं पण काढून बघूया. आता बघा, नखावर छान हे नेल कटर चालत आहे. आता आपली दुसरी जी टिप्स आहे ती आहे अशा तुपाबद्दल. आपण बरेच दिवस जर साय आपल्या फ्रीजमध्ये साठवून ठेवली आणि त्याचं जर तूप काढलं तर काय होतं की या तुपाचा वास यायला लागतो. मग काय करू शकतो, तर याला आपण छान असं सगळ्यात पहिले धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि धुतल्यानंतर आपल्याला याला ठेवायचं आहे गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला याला छान असं तपू द्यायचं आहे. अर्धवट तपत आलं की नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे तुळशीची पाने. तसेच याच्यामध्ये तुळशीची पाने घातल्यावर याचा जी चव आहे ते मात्रही बदलणार नाही. तुळशीची पाने याच्यामध्ये घातले की काय होईल की जसं जसं तूप आपलं तापेल तसे तसे तुळशीची पाने ही याच्यामध्ये छान असे शिजल्या जाईल. आणि तुळशीची पाने या तुपाबरोबर शिजल्यामुळे काय होईल की याच्यावर असलेला जो वास होता किंवा जे दम्मट वास येत होता किंवा जो असा तुपकट वास याचा येत होता किंवा जो आंबट वास येत होता तो सगळा वास याचा चालला जाईल व या तुपाला छान असा सुगंध येईल. नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्हाला ही सुद्धा टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. तुळशीची पाने या तुपामध्ये घातल्या कारणाने याचा वास तर जाईनच, पण आपले जे तूप आहे ते सुगंधितही बनेल व भरपूर दिवस टिकेलही. आपली जी समोरची टिप्स आहे ती आहे अशा चार्जरबद्दल. 2 वायरचे चार्जर आता प्रत्येकाच्या घरी असते आणि त्याच्यात एखादा असा लहान वायरही असतो. आणि एखादा म्हणे जर आपल्याला दोन्हीही मोबाईल जर चार्जिंगला लावायचे असले तर आपल्याला खूप प्रश्न पडतो. कारण की लहान वायरला चार्जिंगला मोबाईल लावला तर तो मोबाईल पडून फुटण्याची शक्यता असते किंवा तो मोबाईल फुटूही शकतो. मग इथे आपण छान अशी टिप्स पाहणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरी असलेली एखादी पन्नी घ्यायची आहे. ती पन्नी घेतल्यानंतर आपल्याला हा मोबाईल असा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. घातल्यानंतर आपल्याला ही मोबाईलची वरचा जो भाग आहे किंवा जे चार्जरचा वरचा भाग आहे त्याच्यामध्ये ही पन्नी आपल्याला अशी फिट करायची आहे. फिट केल्यानंतर आता आपल्याला हे चार्जर चार्जिंगला लावायचं आहे. याने काय होईल की आपला मोबाईल तर पडणार नाहीच, पण आपली जे प्रॉब्लेम होता की लहान चार्जरला मोबाईल कसा लावायचा, कारण की जर मोबाईल लावला तर तो पडून फुटू शकतो, तोही सॉल्व्ह होईल. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही टिप्ससुद्धा कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे आपली समोरची टिप्स आहे मिक्सरवर बर्फाची कमाल. ते कशी ते पाहणार. काय होतं की आपल्याकडे असा पॉट असतो आणि काही दिवस या पॉटचा वापर केल्यानंतर ह्या पॉटचे जे आतमधले ब्लेड असतात ते असे खराब झालेले असतात, कारण की आपण जर काही काढायला गेलो तर ते काही व्यवस्थित याच्यात निघत नाही. मग काय करायचं, तर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बर्फ टाकल्यानंतर आता आपल्याला याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. फिरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्याचं असं पाणी होईल किंवा तो बर्फ पूर्णतः याच्यामध्ये विरघळलेला असेल. याने काय होईल की याचे जे ब्लेड आहे त्याची जी धार गेलेली आहे ते वापस येईल आणि धारदार बनल्यामुळे आपण काहीही याच्यामध्ये आता काढू शकतो आणि जे आपण बाहेर जाऊन याला दुरुस्ती करायला जो आपला खर्च येत होता तोही इथे वाचेल. नक्की ट्राय करा आणि ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. समोरची टिप्स आहे पॉटबद्दलच. काय होतं की आपल्या पॉटचं जे वरचं झाकण असतं याच्यामधला जो रबर असतो तो काही कारणास्तव खराब होतो किंवा
आपल्याजवळ तो नसल्यामुळे आपण जर याच्यामध्ये काही काढायला गेलो तर ते सांडण्याची शक्यता असते किंवा ते सांडते. मग इथे आपल्या घरी असलेला एखादा रबर घ्यायचा आणि तो रबर या पॉटच्या झाकणाला असा फिटोफिट असा लावून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता हे पॉटचं झाकण आहे आणि याला मी रबर असा लावून घेतलेला आहे. आता आपण जेव्हाही याला काही फिरवायला जाऊ किंवा मिक्सरमधून काही काढायला जाऊ तेव्हा याच्यामध्ये असलेलं जे सारण आहे ते सांडणार नाही व आपल्या पॉटचं झाकण ही फिट लागेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.